न्यूज खूप मोठी आणि डेंजरस आहे. बँकिंग सेक्टरला हादरवणारी आहे. एका बँकेमध्ये एवढा मोठा घोटाळा, स्कॅम काय म्हणायचं ते तुम्ही म्हणू शकता. 590 कोटी रुपये बुडालेले आहेत. बरेच लोक पॅनिक झालेत. मी त्यामध्ये एफडी केली होती, माझे सेव्हिंग अकाउंटला पैसे आहेत, बरेच तुमच्या कमेंट डीएम्स मला आल्या. आता काय करायला पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतोय. ऍक्च्युली कोणी पॅनिक करायला पाहिजे, कोणी नाही करायला पाहिजे, काय ऍक्शन घ्यायला पाहिजे आणि कशा प्रकारे आपण सेफली त्यातून बाहेर पडायला पाहिजे, सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. आयडीएफसी फर्स्ट बँकमध्ये 590 कोटी रुपयांचा हा स्कॅम, फ्रॉड, गायब झालेले पैसे, आता याला नाव काय द्यायचं हे सगळे इन्व्हेस्टिगेशन नंतर ठरणार आहे. पण झालेली घटना काय आहे आणि नेमका त्याचा इम्पॅक्ट मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय. पण पुढे जाण्याआधी पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. सगळं काही फ्री आहे, पे करण्याची बिलकुल गरज नाही आहे. सो महत्वाचा पार्ट यामध्ये समजावून असा घ्यायला पाहिजे आपण की आयडीएफसी फर्स्ट बँक ही 590 कोटीचा फ्रॉड करूपर्यंत काय करत होती आणि हा स्कॅम, हा फ्रॉड कुठे आणि कसा झाला. हा जो फ्रॉड झालाय किंवा ही जी केस झाली ती चंदीगडच्या एका ब्रँचमध्ये झाली आहे. हरियाणा सरकारच्या एका खात्यामधून हे पैसे गायब झाल्याची ही बातमी आहे. नेमकं प्रकरण काय, तर 500 कोटी रुपये ही काही छोटी मोठी अमाऊंट नाहीये, खूप मोठी अमाऊंट आहे. बेसिकली हरियाणा उगरी विकास प्राधिकरण HSVP या सरकारी संस्थेची ही बातमी आहे. जेव्हा हे ऑडिट केलं गेलं, बेसिकली त्यांना एक काम करायचं होतं, हे अकाउंट क्लोज करायचं होतं, दुसऱ्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करायचं होतं आणि तिकडे पैसे ट्रान्सफर करायचे होते. नंतर रिकॅन्सलेशन झालं आणि रिकॅन्सलेशन केल्यानंतर त्यांना कळून चुकलं की अरे आपले तर एवढे पैसे असायला पाहिजे होते, त्यात एवढेच दिसत आहेत. पहिल्यांदा प्रथम दर्शनी त्यांना 490 कोटी रुपयांचा डिफरन्स पाहायला मिळाला रिकन्सिलेशनमध्ये. पण नंतर परत एकदा पडताळणी केली, त्यानंतर अजून 100 कोटीचा हा फ्रॉड, स्कॅम किंवा गायब झालेले पैसे त्यांना आढळून आले. म्हणजेच हा टोटल आकडा 590 कोटी रुपयाला जाऊन पोहोचलाय. बँक म्हणते की हे एका ठराविक कर्मचाऱ्यांनीच केलेलं आहे, यामध्ये बँकेचा कुठलाही हात नाही. इतरत्र ज्या काही त्यांच्या ब्रांचेस आहेत त्यामध्ये अशी कुठली घटना घडलेली नाही असं बँक म्हणते. आणि हे जे काही झालंय ते एका ब्रांच पुरतच झालेलं आहे, त्यामुळे एवढा बाऊ याची करायची गरज नाही. यासाठी आम्ही त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड केलंय, FIR लॉन्च केलाय आणि एवढंच नाही तर KPMG सारखी एक्सटर्नल ऑडिट टीम, फॉरेन्सिक रिपोर्ट देणारी टीम त्यांनी इकडे डिप्लॉय केलेली आहे. त्यांचे फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा लवकरात लवकर येणार आहेत. सो ते आल्यानंतर अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला डिस्कस कराव्या लागतील. पण सिस्टमचं तर खूप मोठं फेल्युअर झालंय आणि यावरच हरियाणा सरकारने एक मोठा डिसिजन घेतलाय. आयडीएफसी फर्स्टला डायरेक्ट त्यांनी ब्लॅकलिस्ट करून टाकलंय. जेवढे काही गव्हर्नमेंटचे अकाउंट्स आहेत त्यांनी सांगून टाकलंय की या बँकेतून बंद करा आणि हे शिफ्ट करून टाका. आणि ह्यातच AU फायनान्सचं सुद्धा नाव आलेलं होतं, पण तो स्टॉक पडता पडता वाचलेला पाहायला मिळतो. बेसिकली आयडीएफसी फर्स्ट बँकमध्ये ऑलमोस्ट 20% लोअर सर्किट लागलं होतं. 87 रुपयाचा हाय होता, तो 67 रुपयाला आलेला आपल्याला पाहायला मिळाला. पण परत कुठेतरी रिकव्हर करत हा 70 रुपयाच्या आसपास ट्रेड करतोय. लोकांना वाटतं की चला रिकव्हरी आली. हाच मूर्खपणा आपल्या अंगाशी येत असतो. बेसिकली एक कमेंट सुद्धा तुम्ही बघितली असेल की सर तुम्ही खूप उतावळे होताय, लगेच अशा कमेंट करताय की फ्रॉड झाला, हे झाला. कारण मी ऑलरेडी रिच मी अपडेट या आपल्या हिंदी चॅनलवर हा व्हिडिओ पोस्ट कालच केला होता. इमर्जन्सीमध्ये मी शूट घेतला घरीच आणि पोस्टही केला. यावर ही कमेंट बघू शकता. मी यांना बिलकुल ब्लेम करत नाहीये, पण कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. यांनी काय लिहिलंय, सर तुम्ही उगाच भाऊ करताय, हा फ्रॉड फक्त एकाच शाखेशी संबंधित आहे, संपूर्ण बँकेशी नाही. यांना मी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा रिवर्ट केलंय की एक आठवडा फक्त थांबा, म्हणजे तुम्हाला कळेल नेमकं मी काय बोलतोय. सांगण्याचा मुद्दा यामध्ये एवढाच आहे की हा फ्रॉड जरी एका शाखेशी निगडीत असला, एका ब्रांच पुरताच असला, पण हा एका ब्रांचमध्ये झालेला 590 कोटीचा स्कॅम आहे. बरं तुम्ही म्हणाल की अहो सर असे किती पैसे आहेत त्यांच्यासाठी, पूर्ण एक क्वार्टरचं प्रॉफिट, लास्ट क्वार्टरमध्ये 500 कोटीचा यांचं नेट प्रॉफिट होतं. जर या प्रॉपर क्वार्टरमध्ये यांनी जर हा लॉस बुक केला ना, NPA घोषित केला ना, तर डायरेक्ट या क्वार्टरमध्ये कंपनी लॉसमध्ये येऊ शकते. बॉटम लाईन लक्षात घ्या. ओव्हरऑल तसं बँकेला काही धोका नाही. म्हणजे काय हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. 590 कोटी जरी हे असले तरी मागच्या क्वार्टरमध्ये ऑलमोस्ट 503 कोटी रुपयांचं नेट प्रॉफिट यांचं होतं. जरी ते सेट ऑफ केलं, एक क्वार्टरचा लॉस, त्यानं काय मेजर फरक पडणार आहे. हे तुम्ही म्हणाल प्रोव्हिजनिंग करून ठेवायचं, काय एवढी मोठी गोष्ट आहे, बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती. नाही साहेब, एवढं सोपं नाहीये. जेव्हा एखाद्या चांगल्या वेल नोन ऑर्गनायझेशनवर ठप्पा लागतो ना, तेव्हा अनेक अडचणी यायला सुरुवात होते. नाव बनवायला वेळ लागतो. नाव खराब झालं की बोंबा बोंब होऊन बसते. मी माझ्यावरूनच तुमचं उदाहरण देतोय. रिच मी आम्ही उभा केली, आमची स्वतःची बँक आहे, आम्ही ती बँक मॅनेज करतोय, बऱ्याच लोकांच्या ठेवी आमच्या बँकमध्ये आहेत. हे सगळं का तुम्हाला माहिती आहे, या व्यक्तीकडे बघून. जेव्हा हा व्यक्ती बदनाम होतो, ही ऑर्गनायझेशन बदनाम होते ना, तेव्हा परत लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत.
कारण लोकांना माहिती आहे संकेत आहे, प्रामाणिकपणे काम करतोय, कारण त्याचं इंटेन्शन पण क्लिअर आहे, कुठला फ्रॉडचा प्रश्नच नाहीये. इंटेन्शनली फ्रॉड करणं वेगळं आणि अनावधानानं चुका होणं वेगळं. काही प्रॉब्लेम नाहीये, कंपनी रन होतीये, बँक रन होतीये, प्रॉफिट मार्जिन वाढत नाहीयेत, थोडेसे लॉसेस होत आहेत, ऍक्सेप्टेड, काही प्रॉब्लेम नाही. सेल्स ग्रोथ होत नाहीये, अकाउंट जास्त ओपन होत नाहीत, करंट आणि कासा रेशो ज्याला आपण म्हणतो ना, करंट आणि सेव्हिंग अकाउंटचा रेशो हा कुठं चांगला ग्रो होत नाहीये, ऍग्रीड, काही प्रॉब्लेम नाही. पण इंटेन्शन, जेव्हा फंडामेंटली काही गोष्टी गडबड होतात, आणि फ्रॉड, स्कॅम या तर खूप मोठ्या गोष्टी आहेत, या जेव्हा ऍक्च्युअली होतात ना एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये, तेव्हा त्याच्यावरचा ट्रस्ट गडबडतो. पण याबद्दल जर पॉझिटिव्हच बोलायचं असेल तर सांगतो एका क्वार्टरचं प्रॉफिट चिल्लर अमाऊंट, बरं टोटल जेवढा बँकेचा टर्नओव्हर आहे ना त्यातला, किंवा जेवढे लोन बुक आहेत 0.5% यांचे गेलेत, म्हणजे 0.5%. 0.5% काही घंटा फरक पडणार आहे का? ऍव्हरेज जर एखाद्या बँकेचं प्रॉफिट मार्जिन तुम्ही बघितला तर 2-3% असतं. मग 2-3% प्रॉफिट मार्जिन म्हणतोय मी, 100 रुपये माझ्याकडे आहेत ना, तर ती बँक 2 रुपये त्यावर कमवत असते, किंवा 3 रुपये पण कमवत असते. इकडे काय झालं, 8 आणे, अर्धा पैसा, किंवा तुम्ही म्हणू शकता 0.5%, जाऊ दे ना, 2-2.5% माझी शिल्लक आहे, काहीच मोठा फरक पडत नाही. बरं, दुसरी गोष्ट, लोक पैसे काढतील, कशाला काढतील? लोकांना सांगून टाकलं एकाच बँकेमध्ये, एकाच ब्रांचमध्ये ही गडबड झाली आहे, सॉर्ट आउट झाली, विसरून जा, लोक विसरून जातील. बरं, परत अग्रेसिव्ह मार्केटिंग केलं, परत आहे तसं आम्ही पुढे जात गेलो. हरियाणा सरकारने केलंय ना, आम्ही पटपट बाकी सरकारांना भेटतो, त्यांना रिक्वेस्ट करतो, सांगतो असं कुठेही काही झालेलं नाही आहे, तुम्ही काय आमच्या बँकेमधून अकाउंट बंद करू नका, आपले रिलेशन मेंटेन ठेवूयात, इकडे तिकडे 4 पैसे देऊन सुद्धा काही गोष्टी होऊन जातात, तेही आम्ही करू. बरं, याच्या पुढे जायचं असेल, स्टॉक तर ऑलरेडी 20% पडलाय, मग काय घाबरायची गरज आहे? आता तर अजून स्वस्त झालाय, अजून इन्व्हेस्टमेंटची संधी बनली आहे. हा एक वेगळ्या वर्गाचा विचार असू शकतो. त्यातच वर्ग एक म्हणेल की चला यार, एपीएस मध्ये चिल्लर फरक पडेल, पण पीई रेशो तर अग्रेसिव्हली खाली आला, कंपनी लईच स्वस्त झाली, मला तर गुंतवणूक करायची संधी दिसते, ओव्हरऑल बँकिंग सेक्टर जबरदस्त चाललंय, म्हणून मी याचा विचार करणार. करू शकता. ही एक थॉट प्रोसेस झाली. पण थॉट प्रोसेसमधली महत्वाची गोष्ट ही येते की जेव्हा जेव्हा गुंतवणूक करता तेव्हा तेव्हा 2 कॅटेगरीची लोक येतात. मी एक कॅटेगरी तुम्हाला एक्सप्लेन केली, मी येतो दुसऱ्या कॅटेगरीमध्ये. जेव्हा एखाद्या इन्स्टिट्यूशनवर आरोप होतात आणि ते जेन्युइन असतात, सिद्ध होण्याच्याच बाजूने असतात, तेव्हा पडणारा चाकू हातामध्ये धरण्यात काहीच पॉईंट नाहीये. मी नेहमी इन्व्हेस्टिंगची, बरेच लोक मला सांगतात सुद्धा, आम्ही जे आमच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय, बाय द वे तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर आम्ही हेल्प करतोय, म्युच्युअल फंड, स्टॉक आणि बाकी सगळे पीएमएस मध्ये वगैरे. अशा केसेसमध्ये रिबॅलन्सिंग होत असतात. रिबॅलन्सिंग म्हणजे काय? काहीतरी बाय करायचं, काहीतरी विकून टाकायचं. विकून टाकताना बऱ्याच वेळेला लॉसेस बुक केले जातात. मग लोक मला प्रश्न विचारतात, सर लॉसेस तुम्ही का बुक करता प्रॉफिटपेक्षा जास्त? कारण नेहमी लक्षात ठेवा, पडणारा चाकू कधी पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही. तो अंगाशी येतो, तुमच्याच हातातून रक्त काढणार, ब्लड बाथ होणार. जर एखादा स्टॉक पडत असेल, अग्रेसिव्हली पडतोय आणि फंडामेंटली गडबड केली म्हणून पडतोय ना, तर समजून जा तो कन्सिस्टंटली फॉल होणार आणि त्याचा लो तुम्ही कधीच इमॅजिन करू शकणार नाही. आणि झालेली बदनामी भरून काढणं माझ्या दृष्टिकोनातनं खूप कठीण असतं. सो कधीही नावाला बट्टा लागू द्यायचं नाही. हे मी लहानपणापासून शिकत आलोय आणि हे आमच्या रक्तामध्ये आहे. सो सांगण्याचा मुद्दा काय आहे की बिझनेसला एकदा गालगोट लागला ना, तो उभा राहणं परत अडचणीचं ठरतं. उदाहरणार्थ घ्या, एखाद्या हॉटेलची बदनामी झाली, काही फरक पडत नाही. नाही, चांगल्या क्वालिटीचं तेल नव्हतं, घाणेरडं होतं, त्या शेफने काहीतरी घाण टाकली होती आणि ती घाण मला जेवणामध्ये आली. 1, 2, 4, 8 दिवस नंतर गोष्टी सुरळीत होऊ लागतात, मेजर प्रॉब्लेम येत नाही. बरं, हा प्रॉब्लेम त्या हॉटेलचा कोल्हापूरमध्ये झाला होता. पुण्यामध्ये नवीन ब्रांच ओपन करू ना, तिथल्या लोकांना कुठं लक्षात असतं. एखादी ब्रांच मुंबईमध्ये ओपन करू, तिथं कुठं लक्षात असतं. पण बँकिंग सेक्टर सगळीकडे नाव होतं तुमचं. एकदा कानफाट्यात नाव पडलं ना, तिथं अडचणी सुरू होतात. परत तुम्ही ॲव्हरेजिंग करायला लागता. बरं, स्टॉक तर खाली जातोय, तुम्ही मरायला ॲव्हरेज करत जाता. यामुळे काय होतं, तुमच्या पोर्टफोलिओचं मेजर वेटेज अशा स्टॉकमध्ये जातं. बरं, यांनी काय होणार, चांगल्या स्टॉकमध्ये, वाढणाऱ्या स्टॉकमध्ये गुंतवणूक नसली तरी पडणाऱ्या स्टॉकमध्ये गुंतवणूक वाढते. परिणामी ओव्हरऑल मार्केट वर जात आहे आणि तुमचा पोलिओ असा खाली जातोय. याचं कारण काय? घाण स्टॉकमध्ये मी एंट्री घेतली. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की हा स्टॉक संपला, गेलं सगळं, आता बादच झालं, असं काही नाहीये. डोक्यात काढून टाका. सांगण्याचा मुद्दा सिंपल आणि क्लिअर आहे की एक बॅड पॅच ऑलरेडी चालू झालाय. या बॅड पॅच मध्ये अडकायचं की नाही अडकायचं हा प्रश्न तुमचा आहे. व्हॅल्यू इन्व्हेस्टर काय विचार करणार, येऊ दे, बॉटम आउट होऊ दे, चांगल्या लेवलला येईल तसं जरा जरा पिरॅमिडिंग करत बसतो, ते लोक टाकत जातात. जे लोक प्रॉपर थॉट प्रोसेसने जातात, मोमेंटमच्या हिशोबाने, चला घाण झाले ना, परत त्यात पडायचं नाही, बाहेर पडू, आपण चांगल्या ठिकाणी एंट्री घेऊ, चांगले स्टॉक शोधू, कारण ओव्हरऑल सेक्टर तर जबरदस्त आहे, काहीच इश्यू नाही. ते लोक त्या प्रोसेसने इन्व्हेस्ट करतील. बाय द वे, मी कुठलंही बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन देत नाही आहे. तुम्ही तुमच्या थॉट प्रोसेसने ठरवा, तुम्ही व्हॅल्यू इन्व्हेस्टर आहात की तुम्ही मोमेंटम इन्व्हेस्टर आहात. मला 1, 2, 3 वर्ष रिटर्न बनले नाही तरी चालतात की नाही, मी तर 2-4 वर्ष अननेसेसरी होल्ड करणार नाही. माझी ती फिलॉसॉफी नाही आहे. मला ग्रोईंग सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, देन यू कॅन टेक युअर ओन डिसिजन. आता ज्या लोकांनी त्या बँकमध्ये पैसे ठेवले त्यांचं काय होणार? ते पैसे बुडणार का?
तर बिलकुल नाही. ऑलरेडी तुम्हाला 5 लाखाची सिक्युरिटी असते. जर तुम्ही अशा बँक्समध्ये इन्व्हेस्ट जेव्हा करता, डिपॉझिट्स करता, तेव्हा तुमचे 5 लाख रुपयांचा इन्शुरन्स असतो. ते पैसे तुम्हाला परत डेफिनेटली मिळू शकतात. नो डाऊट जरा वेळ जातो, गडबड होते, पण ते पैसे तुम्हाला परत डेफिनेटली मिळू शकतात. प्रोव्हिजनिंगमुळे मेजर तुम्हाला इम्पॅक्ट होणार नाही. लोन छोटा आहे हे पण आपण बघितलं. पण ही केस अजून सिरियस कधी होऊ शकते? जर अजून काही ब्रांचेसमध्ये अशा गोष्टी उघडकीस आल्या तर मात्र अजून मोठी बोंब यामध्ये होऊ शकते. त्यामुळे आपल्याला सावध राहायचं आहे की अजून अशा गोष्टी कुठं होत आहेत का? कारण एकाच दिवसामध्ये 20% हा आपटला. 14,000 कोटी रुपये लोकांचे स्वाहा झालेत. स्टॉकमध्ये मी बोलतोय. बरं, मग तुम्हाला कळालं ना, तुमचे 5 लाख रुपये सेफ आहेत. कारण DICGC कडून ही तुम्हाला इन्शुरन्सची सवलत मिळत असते. प्लस बँकेचं म्हणणं हे आहे की आमची ती अमाऊंट इन्शुरन्स प्रोटेक्टेड होती. पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा मी अनालिसिस केलं तेव्हा मला कळालं कंपनीने फक्त 35 कोटीचा इन्शुरन्स क्लेम केलाय. मग बाकीच्या अमाऊंटचा का केला नाही? मग ती बाकीची अमाऊंट रिकवर होणार आहे का? केस काय झाली आहे, तर एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करण्यात आले, पण त्याचं अकाउंटिंग बँकिंगमध्ये झालेलं नाही. आता हा फ्रॉड जर असा असता, कसा? तर सरकारी काही अधिकारी चुकीच्या पद्धतीनं गैरव्यवहार करतायत. या बँकेतून पैसे उचलले, माझ्याकडे सायनिंग ऑथॉरिटी आहे, मी दुसऱ्या अकाउंटमध्ये ते पैसे शिफ्ट केले, मी प्रॉपर ट्रान्सफरचे जे काही डॉक्युमेंट्स लागतात मी बँकेला दिलेत, साईन वगैरे प्रॉपर आहे, चेक्स वगैरे व्यवस्थित दिलेले आहेत, काही इश्यू नाही आहे, ट्रान्सफर झाले, काही प्रॉब्लेम नाही. ते गव्हर्नमेंट बघून घेईल. तुमचे पैसे होते, तुमचे अधिकारी होते, चुकीच्या अकाउंटला ट्रान्सफर करून घेतले, त्यांनी फ्रॉड केला, स्कॅम केला, कॅश काढली, निघून गेले, जाऊ दे. पण यामध्ये बँकेचे अधिकारी इन्व्हॉल्ड आहेत. प्रॉपर डॉक्युमेंटेशन नाही, प्रॉपर रिकन्सिलेशन नाही, प्रॉपर वेनी हे ट्रान्झॅक्शन ऑथोराइज्ड पर्सन कडून झालेले नाहीत. मग किती झालेले नाहीत, किती झाले, मग हे पैसे कुठे गेले हे आता KPMG शोधून काढेलच. पण मीनवाईल एक गोष्ट लक्षात घ्या, हे पैसे जर एका अकाउंटवर आत्ता असतील तर ते रिट्राईव्ह करता येतील, लगेच त्यावर ऍक्शन पण झालेली आहे. पण ते सगळे पैसे आहेत का ते पण बघणं गरजेचं आहे. क्रिप्टोमध्ये वगैरे इकडे तिकडे शिफ्ट करून यांनी जर स्कॅम केले असतील, कॅश काढून संपवले असतील, तर मात्र ते निघणं खूप कठीण आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना विचार करा, योग्य ठिकाणी करा, डायव्हर्सिफाय करा. मरायला मी 100 वेळेला सांगतोय तुम्हाला की एकाच प्रोडक्टमध्ये सगळे पैसे टाकू नका. म्युच्युअल फंड घेतलं तर सगळेच म्युच्युअल फंडमध्ये टाकून दिले, स्टॉक तर सगळे स्टॉक, FD तर एकाच बँकेत सगळी FD नका करू ना. मल्टिपल म्युच्युअल फंड स्कीम घ्या, मल्टिपल स्टॉक्स घ्या, मल्टिपल FDs करा. सोबत वेगवेगळे PMS, FSI असे पण प्रोडक्ट एक्सप्लोर करा, जेणेकरून रिस्क मोठी निर्माण होत नाही. आय होप की कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. त्यामुळे तुम्ही लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब हक्कानी करायचं, कारण ती तुमची जबाबदारी आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.